पुढची बातमी बघूयात। बुलढाणा पोलिसांचं काम हे लाजिरवाणं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये ही कबुली दिली आहे। शिवानी कळमेकरच्या न झालेल्या हत्येचा मुद्दा आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेला होता आणि त्यावरती मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केलंय। घटनेशी संबंधित पोलीस आणि कर्मचारी यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे। तर शिवानी कळमेकर हत्याकांडाच्या प्रकरणी अजूनही काही ठोस माहिती समोर येताना दिसत नाहीये आणि या सगळ्या संदर्भात बुलढाण्यामधलं पोलीस प्रशासन यांचं काम अत्यंत लाजिरवाणं राहिलं अशी कबुली सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली। जळगाव जामोदमध्ये एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला। त्याचा पोलिसांना शोध लावता येत नव्हता, तर शेजारच्या मध्य प्रदेशमधील गोरगरीब आदिवासी जमातीच्या पिता पुत्राला पकडून त्यांनी आणले आणि त्यांच्यावर जबरदस्ती केली आणि त्यांची मुलगी जिवंत असताना सुद्धा जी मृतदेह सापडला तो त्यांच्या बहिणीचा नसताना मुलीचा नसताना सुद्धा त्यांना कबूल करायला लावलं, टॉर्चर केलं, कबूल करायला लावलं। सर्व अधिकाऱ्यांना बरखास्त त्या ठिकाणी करण्यात आलं, जेणेकरून एक मेसेज जाईल पोलीस डिपार्टमेंटमध्ये लोकांमध्ये की असं चुकीच्या कारवाई त्या ठिकाणी झाल्या तर पोलीस बरखास्त सुद्धा होऊ शकतात। पोलिसांचं वागणं हे अतिशय चुकीचं होतं। त्यामुळे तिथले क्राईम सहित सगळे PSI या घटनेशी संबंधित सगळे या ठिकाणी निलंबित केलेले आहेत। फौजदारी कारवाई देखील त्यांच्यावर करण्यात येणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की पहिलं निलंबन असतं, पण याच्यामध्ये ज्यांचा थेट संबंध असेल अशा लोकांचं तर निष्कासनच केलं पाहिजे। त्या दृष्टीने निश्चितपणे विहित प्रक्रिया निलंबनानंतरची पूर्ण करण्यात येईल आणि जे निष्कासनास पात्र असतील त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई देखील या ठिकाणी केली जाईल।